रेल्वेच्या स्फोटानंतर राज्यात अलर्ट जारी करण्यात येतोय। नाशिकमध्ये देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। रेल्वे स्थानक परिसरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। दिल्लीत झालेल्या लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोटानंतर अनेक राज्यांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। यातील राज्यांमधील जे प्रमुख शहर आहे त्यांना देखील अलर्ट देण्यात आलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर नाशिकला देखील हा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड पोलीस स्थानकामध्ये पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो वाढविण्यात आलेला आहे। खरं तर नाशिक शहराची ओळख ही धार्मिक नगरी म्हणून आहे। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर असेल हे असे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहेत ज्या ठिकाणी भाविक जे आहे ते मोठ्या संख्येने येत असतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जो हा अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे आणि एकूणच जे आहे ते बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। खरं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळा देखील 2 वर्षाने नाशिकला होणार आहे, त्यामुळे नाशिक देखील हे महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं। या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे तो अलर्ट देण्यात आलेला आहे। येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची जी वाहनं आपल्या बॅगांची जी तपासणी ती या ठिकाणी करण्यात येत आहे आणि असा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे नाशिकला एकूणच हाय अलर्ट देण्यात आल्यानंतर पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो नाशिक रोड रेल्वे पोलीस स्थानकात आपल्याला वाढवल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।